नमस्कार, किचन होम अँड मोर ह्या यूट्यूब चॅनलवर मी वृषाली तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक खास चाटचा पदार्थ। रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे। इकडे मी रताळी उकडून घेणार आहे। तर ही रताळी तुम्ही बघाल तर मी पाणी न घालता नुसती वाफेवर उकडून घेणार आहे, म्हणून मी या डिशमध्ये फक्त ही रताळी ठेवलेली आहे। आणि ही याच्यासोबतच मी हे बटाटे सुद्धा उकडायला ठेवलेले आहेत। या बटाट्यांमध्ये मात्र मी पाणी घालून हे उकडायला ठेवलेले आहेत। तर या बटाट्यांची कोणती रेसिपी करणार आहे ते पाहण्यासाठी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि उन्हाळ्यामध्ये अतिशय उपयुक्त अशी रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। तर आता मी कुकर लावून घेते आणि याला 2 शिट्ट्या देऊन घेते। आपली रताळी उकडून झाली आहे। त्यातली 2 रताळी मी फ्रीजमध्ये 2 तास ठेवली होती। त्यानंतर त्याच्यावरचा साल काढलं, ती कापली आणि ही अशी मधोमध सुद्धा कापून घेतलेली आहे। आता ह्याचे मी चौकोनी तुकडे करून घेत आहे। असे अशा प्रकारे मी याचे छोटे छोटे एक समान तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे तुकडे आपल्याला तेलावर परतवून घ्यायचे आहेत, शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। आता आपण नॉनस्टिकचा पॅन घेऊया आणि त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेऊ आणि ह्या तेलावर आपले रताळ्यांचे तुकडे छान परतवून घेऊया। हे तुकडे सर्व बाजूनी लालसर होईपर्यंत परतून घ्यायला हवे। आता मी आधी एक पूर्ण रताळं यावर पसरवून घेते आणि ते रताळं उलटसुलट करून परतवून घेते। ते झालं की उरलेलं दुसरं रताळंसुद्धा मी त्यामध्ये तेल ॲड करून परतवून घेणार आहे। तेल आपल्याला किती लागतं याचा अंदाज घेऊन तेल तुम्ही कमी जास्त करू शकता, परंतु रताळी पूर्णपणे शॅलो फ्राय झाली पाहिजेत, परतली गेली पाहिजेत। हे बघा रताळ्याला कसा सगळीकडून लालसर रंग आला आहे। याच्यामुळे काय होतं, रताळी बाहेरून कुरकुरीत होतात पण आतमध्ये मऊ राहतात आणि तेव्हाच हा पदार्थ खायला मजा येते। आपले रताळ्याचे सगळे काप परतवून झालेले आहेत, सगळीकडून लालसर छान परतले गेलेले आहेत। आता याला हात न लावता हे असेच थंड होऊ द्यायचे आणि मग त्याचा कुरकुरीतपणा तुम्हाला कळेल। आपले रताळ्याचे तुकडे थोडेसे आता गार झालेले आहेत आणि हे किती कुरकुरीत झाले ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आवाज येतोय? म्हणजे हे तुकडे बाहेरून मी दाबून दाखवते हवं तर, हे बघा आतमधनं याला मऊपणा आहे आणि बाहेरून हे छान कुरकुरीत आहेत। आता हे तुकडे आपण थोडेसे डिशमध्ये घ्यायचे। ज्या डिशमध्ये तुम्हाला सर्व करायचं आहे हे चाट, त्या डिशमध्ये हे थोडेसे तुकडे घेऊया। त्यानंतर बाकी सगळं चाटचं साहित्य आपल्याला जे लागतं नेहमीप्रमाणे ते आपण इकडे वापरणार आहोत। आपल्याला लागणारं सगळं साहित्य मी इकडे घेतलेलं आहे, ते आधी तुम्हाला दाखवते। कांदा, टोमॅटो, नायलॉन शेव, याऐवजी तुम्ही बारीक शेव थोडीशी चुरून घेतली किंवा तुमच्याकडे आलू भुजिया वगैरे असेल तर तशी शेवही तुम्ही थोडीशी चुरून त्याच्यावरून घातली कुरकुरीतपणासाठी तरी चालेल। अगदी तुमच्याकडे पापडी असेल घरात आणि ती पापडी तुम्ही थोडीशी चुरून त्याच्यावर घातली तरीही चालणार आहे। दही टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला जर काही जणांना चाटवर दही लागतंच, तर मग तुम्हाला जर दही हवं असेल तर घाला, पण मला तरी म्हणजे चिंचगुळाची चटणी, हिरवी चटणी आणि दही असं मिक्स झालं आणि असं चाट जर मी खाल्लं तर मला ॲसिडिटी होते, त्याच्यामुळे मी दही अवॉइड करते। तर तुम्ही टोमॅटो किंवा दही यापैकी काहीही एक वापरलं तरी चालेल। त्यानंतर आपली हिरवी चटणी नेहमीप्रमाणे पुदिना, कोथिंबीर, मिरची, जिरं, मीठ असं घालून केलेली ही पुदिन्याची चटणी। चिंचगुळाची चटणी, चिंचेचा कोळ काढून त्याच्यात गूळ घालून आपण शिजवतो आणि मग बरणीमध्ये भरून ठेवलेली आहे। त्याच्यानंतर आहे चाट मसाला,
काळं मीठ. काळ्या मिठासोबत तुम्ही पांढरं मीठ म्हणजे आपलं रेग्युलर मीठ असतं ते सुद्धा वापरू शकता. फक्त काळं मीठ चालणार असेल तर फक्त काळं मीठ वापरा. जिऱ्याची पावडर, काळी मिरी पावडर. काळी मिरी पावडरऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा घेऊ शकता किंवा लाल तिखट आणि काळी मिरी पावडर दोन्ही वापरलं तरी हरकत नाही. तर आता आपण इकडे ह्याचे रताळ्याचे तुकडे घेतलेले आहेत. यामध्ये आपण आता एक एक पदार्थ घालत जाऊ. सर्वात पहिले मी टाकणार आहे कांदा. कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. त्यानंतर टोमॅटो, त्याच्यानंतर हिरवी चटणी, त्याच्यानंतर येईल चिंचगुळाची चटणी. तुम्हाला किती आंबट हवंय ते बघून पदार्थ यूज करा. ॲक्च्युली चाट हा प्रकार प्रत्येकाला वेगळ्या चवीचा आवडतो. कोणाला अगदी तिखट आवडेल, कोणाला अगदी आंबट आवडेल, कोणाला अगदी बॅलन्स्ड आंबट तिखट असा आवडतो. त्यामुळे अगदी कस्टमायझेशन करून तुम्ही तुमचं हे चाट बनवून घेऊ शकता. त्यानंतर आहे चाट मसाला. त्यानंतर आहे काळं मीठ. त्यानंतर जाईल जिऱ्याची पावडर आणि मी त्याच्यावरती काळी मिरीची पावडर भुरभुरवली आहे. तर अशा प्रकारे आपलं चाट, रताळ्याचं चाट तयार आहे. वरतून तुम्हाला दही हवं असेल, दही आवडत असेल तर दही घाला. असं आहे रताळ्याचं चाट. तुम्हाला संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी किंवा जर आपल्याकडे कोणी पाहुणे जेवायला येणार असतील तर सुरुवातीला स्टार्टर म्हणून देण्यासाठी थोडंसं चाट असं वाटीमध्ये तुम्ही देऊ शकता आणि मग नंतर तुमचा जेवणाचा मेनू प्लॅन करू शकता. आणि सर्वात शेवटी ह्याच्यावर मी टाकते आहे शेव आणि सर्वात शेवटी कोथिंबीरसुद्धा पसरवून घ्या. ती इकडे दाखवायची राहून गेली. अशा प्रकारे आपली चटपटीत पण हेल्दी रेसिपी तयार आहे. अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीज बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.